भगवानगडावर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि मंत्री महादेव जानकर यांनी अजित पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर जानकरांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडमध्ये रासपचा कार्यकर्ता मेळावा होणार होता। त्यासाठी पिंपरी चिंचवडला अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं। भगवानगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महादेव जानकर यांचा पिंपरी चिंचवडमध्ये पक्षाचा कार्यक्रम होतोय। पिंपरी चिंचवडच्या राहटणीमधील थोपटे लॉन्स या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे। महादेव जानकर या कार्यक्रमाला येणार की नाही याबाबत अजून साशंकता आहे। मात्र पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो महादेव जानकर मेळाव्याला आलेच नाही, त्यामुळे रासपला यू टर्न घेत जानकर येणारच नव्हते असा पवित्रा घ्यावा लागला। पिंपरी चिंचवडच्या माध्यमातून ज्यावेळेस त्यांच्यावर काय म्हणजे काळं फासेल आमकं फासेल या बातम्या यायला लागल्या, त्या माध्यमातून आम्ही कॉन्टॅक्ट केला। तर ठीक आहे म्हटलं, तसं काय असेल तर मी येऊ शकतो, पण परंतु ही शिबिरच मुळे आमच्या अंडर असल्यामुळं जानकर साहेबाचा इथे येण्याचा विषय येत नाही। दुसरीकडे कार्यक्रम स्थळापासून दूर अडवल्या गेलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जोरदार आंदोलन करत जानकरांच्या माफीची मागणी केली। आज त्याची लायकी नाही आमच्या पवार साहेबांच्या बद्दल किंवा आमच्या दादांच्या बद्दल, आणि या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये यायची त्यांनी धाडसच करून दाखवावं। आम्ही गप्प बसणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने निषेध केलेला आहे। शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच नगरसेवक कार्यकर्ते अतिशय तीव्र झालेले आहे। जानकरांनी दादांची माफी मागावी एवढीच आमची अपेक्षा आहे। आमच्या दादांनी एक शब्द वापरला तर आम्ही एवढे आत्मक्लेश करून घेतले, यांनी किती आत्मक्लेश करायला पाहिजे त्या गोष्टीमध्ये, आणि दादांना आणि पवार साहेबांना म्हणायची लायकी तर पाहिजे ना याची। जानकर आले नसले तरी लवकरच त्यांचा जाहीर कार्यक्रम घेऊ असा दावा रासपने केलाय। त्यामुळे रासप आणि राष्ट्रवादीचा संघर्ष येत्या काही काळात भडकण्याची चिन्ह आहेत। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।